वरती पण आलेत बरे. त्या दुकानात पुढे गेलो उमेश शेट्टी हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे व्हिडिओची सुरुवात ना आज साफसफाईपासून झालेली आहे. सकाळी म्हणजे श्री शाळेत केला, त्यानंतर जरा इथे म्हटलं जरा जाळ्या वगैरे झाल्या होत्या बऱ्यापैकी, म्हणून म्हटलं ते झाडून घ्यावं. आणि सोफ्यावर पण कवर, म्हणजे मी वेगळी काही कवर वगैरे घेतलं नाही आहे, जी बेडशीट असते ना तीच मी टाकत असते आलटून पलटून, तर म्हटलं ती टाकून घ्यावी म्हणून जरा स्वच्छ झाडून वगैरे घेतलं. तिथलं सोफा झाडून घेतला, त्यानंतर बेडशीट टाकून घेतली. आणि श्रीच्या डब्याबरोबरच माझं बऱ्यापैकी जेवण आटपलं होतं, त्यामुळे काही मला असं जेवण करायचं वगैरे अशी काही गडबड नव्हती. म्हणून म्हटलं जी बाकीची कामं राहिलेली आहेत ना ती आता आपण पुढची करून घेऊ. तो एकदा शाळेत गेला की मला बाकीची कामं करायला बरी पडतात. जसं की हे तुळशीचं पण लग्न काल लावलं होतं, तर हे सगळं काढून घ्यायचं होतं. लावताना मात्र आपण मस्त छान वाटतं आपल्याला, पण काढताना पण तेवढाच वेळ जातो, पण ठीक आहे. एक हाऊस होते आपली, छान वाटतं आपल्याला. हे सगळं काढून घेतलं, त्यानंतर मग बाकीची जी पुढची काही कामं होती ती केली. मार्केटमध्ये पण जाऊन आली, थोडंफार काय आणायचं होतं ते घेऊन आली. आणि ही ना माझी एक ओढणी आहे बनारसी दुपट्टा म्हणून, पण तो मला ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडतो, खूप छान आहे तो. ड्रेसवर पण मी घेते कधी पाहिजे असेल तर. आणि असं डेकोरेशनसाठी पण खूप छान आहे, कारण की रेड कलरमध्ये आणि डिझाईन पण आहे त्याच्यावर, त्यामुळे खूप छान वाटतो तो घेताना. त्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली, आणि देवपूजा झाल्यावर नाश्ता करून घेतला. आणि बाल्कनीत पण गोकर्णाला खूप छान फुलं आली होती, ती पण तुम्हाला दाखवते मी पुढे. तर गोकर्णाला ना आता छान छान फुलं पण यायला लागली आहेत. फुलं येत आहेत आणि कळ्यासुद्धा येत आहेत. वरती पण एक कळी छानपैकी आलेली आहे. आणि जेव्हा मागे एकदा मी तुम्हाला दाखवलं होतं ह्याला एक फुल आलं होतं, तेव्हा मी त्याची कटिंग केली होती. त्यानंतर म्हणजे नुसतंच खूप वाढलं होतं ते, फुलं वगैरे काही येत नव्हती त्याला, म्हणून मग कटिंग करून टाकली होती. पण आता ही जी जागा वगैरे बदलली नाही तर आता छान अशी फुलं येत आहेत, आणि थंडीमुळे कदाचित त्याला छानपैकी फुलं येत असतील. म्हटलं खूप छान वाटतं मग फुलं आल्यावर, आपल्याच झाडाची फुलं आपल्या देवाला घालताना. मग ते मी फुल महादेवाला घातलं होतं. त्यानंतर इथे नाश्ता करून घेतला, मस्तपैकी पोहे केले होते आणि चिरुटे जे दिवाळीला केले होते त्यातले राहिले होते. तर झाला तर बऱ्यापैकी फराळ संपलेला आहे आता. आणि हे चिरुटे कुणी कुणी खाल्लेत आणि कोणाकोणाला माहिती आहेत ते मला नक्की सांगा कमेंट करून, खूप छान लागतात ते. त्यानंतर इथे इडलीचं बॅटर तयार करायला घेतलं होतं, कारण की संध्याकाळी इडलीचं बेत होता म्हणून. तर म्हणजे खूप छान असं पीठ आलं होतं, ते पण मी दाखवले. त्यानंतर जसं की म्हटलं मार्केटमध्ये जाऊन यायचे, तर तयार झाली छानपैकी. त्यानंतर मार्केटमध्ये पण जाऊन आली. मार्केटमध्ये जास्त काही शूट घेता आलं नव्हतं मला, जे काही थोडंफार घेतलं आहे ते दाखवते तुम्हाला, कारण की मला चप्पल वगैरे घ्यायची होती म्हणून गेली होती. तर चपला बघितल्या, पण एवढा पाहिजे असं काही आवडलं नाही, तरी पण त्यातनं एक घेऊन आली आहे मी, ती नंतर दाखवीन मी तुम्हाला. एक 2-4 जोड घालून बघितले. त्यानंतर इथे मस्तपैकी फिरताना हे दिसलं मला, कैरी, स्टार फ्रूट, पुन्हा बोरं वगैरे, आवळा. तर असं तोंडाला पाणी सुटलं होतं, म्हटलं आपण घ्यावं, मग त्यातलं घेतलं मी. त्यानंतर पतंजलीच्या दुकानात गेलेली, कारण की इथनं मला अष्टगंध घ्यायचं होतं, गुलाब पाणी वगैरे घ्यायचं होतं, जे की संपलं आहे माझं, ते घेऊन आली. त्यानंतर ही संध्याकाळी इडलीचं बॅटर तयार करायला घेतलेलं, तो पीठ किती छान आलं होतं ते, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. पण इडली केली आणि गरम गरम खाऊन घेतली, त्यामुळे काही शूट केलं नव्हतं. त्यानंतर ही दुसऱ्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा होती, त्या दिवशी जास्त काही शूट करायचं नव्हतं मला, सो फक्त ही रांगोळी काढताना केलेलं. आणि किती छान रांगोळी आली आहे ती बघा तुम्ही, ही आम्ही मैत्रिणींनी मिळून काढली होती सगळ्या. त्यानंतर संध्याकाळी घरी पण पणत्या वगैरे लावल्या, आणि छान अशी रांगोळी काढली होती. जास्त वेळ मिळाला नाही मला, तिथनं आल्यावर मग लगेचच तिथे रांगोळी वगैरे काढली, आणि बाकीची जी काही कामं होती ती सगळी आवरून घेतली. त्यानंतर मागे पण छानपैकी पणत्या लावल्या होत्या, अजून बऱ्याच लावायच्या होत्या. पावसामुळे पण ते ओलं वगैरे होत होतं, म्हणून मग थोड्याशाच लावल्या पणत्या. त्यानंतर इथे मंदिरात आलो, मंदिरात पण सुंदर अशी इथे कडेला रांगोळी काढली होती, ह्या पणत्या लावल्या होत्या मस्तपैकी. श्रीकृष्ण मातेचं मंदिर. आणलेस फटाके, आणलेस तू गणपतीचं. आणि ही आम्ही जी काढली होती रांगोळी, ती रांगोळी आहे, वरती पण पणत्या वगैरे लावून घेतल्या, खूप सुंदर आली होती, सगळ्यांना खूप आवडली ती. मैत्रिणीचं लग्न होतं, गिरिजात मजौ सुवरदौ विघ्नेश्वरौ
ग्रामे सदा मंगलम शुभमंगल औरंगाबाद ठेवा. आणि सकाळी येताना बाजारातून आणलं होतं जे काही ते सगळं म्हटलं काढून ठेवावं. आल्यानंतर बाकीची कामं होती त्यामुळे हे राहिलं तसंच, म्हणजे बाहेर काढून ठेवलं होतं पण व्यवस्थित ठेवायचं राहून गेलं होतं. त्यानंतर मेथीची भाजी वगैरे आणली होती ती पण निवडून घेतली आणि हे थोडंसं कट करून खायला घेतलं. चिंच छान वाटत होतं, तोंडाला पाणी सुटलं होतं मस्तपैकी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं नक्की कमेंट करून सांगा आणि याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.